मला जायचं होतं लग्नाला, सो मी सकाळीच अगदी लगबगीनं कामं वगैरे आटोपली, हेअर वॉश केलं आणि हेअर सुकवण्याकरता म्हणून छतावर गेले. केस वगैरे सुकवून घेतले आणि त्यानंतर आमच्याकडे नाश्त्याचा मेनू होता. मॅगी सो ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मी झाले रेडी. आता इकडे तुम्ही म्हणाल रेडी तर झाले, परंतु सर्वात जास्त टाईम मला साडी घालायला लागतो. कारण जोपर्यंत परफेक्ट साडी वेअर होत नाही तोपर्यंत मला काही चैन पडत नाही. सो मला अर्धा पाऊण तास तरी साडी घालायला लागते. त्यानंतर जास्त मेकअप वगैरे काही केला नाही. केसांना फक्त क्लचर लावून घेतलं आणि हलका लाईट मेकअप करून घेतला. आणि हा आहे माझा लग्नासाठीचा फायनल लूक. कमेंट करून नक्की सांगा की लूक कसा वाटतो आहे. मी जरी रेडी झाले होते तरी मुलगी रेडी व्हायची होती, सो मला तिच्याकरिता वेट करायचं होतं. आणि त्यानंतर ती रेडी झाली आणि आम्ही त्यानंतर पोचलो वेन्यूला. मॅरेज हॉलला पोचल्यानंतर तिथे नवरी आणि नवरदेवाची ग्रँड एंट्री झाली. डेकोरेशन वगैरे एवढं भारी होतं, कारण आजकाल सगळेच फंक्शन्स अगदी थाटामाटात होतात आणि लोकांचा उत्साहसुद्धा कमालीचा असतो. लोक एवढे शौकीन झाले आहेत की कुठलाही समारंभ किंवा कुठलाही फंक्शन असो अगदी उत्साहाने सहभागी होतात. डेकोरेशन वगैरे बघा किती सुंदर आहे. फ्लॉवर डेकोरेशन आणि त्यानंतर आतमधली नवरी नवरदेवाची जी ग्रँड एंट्री होती कमाल होती. खूपच छान. आणि आमच्या काळात व्हायचं, नवरदेव अगोदरच पोचलेला असायचा आणि त्यानंतर नवरी जायची. काही गाजावाजा नाही, काही थाटमाट नाही आणि अर्धा जास्त वेळ तर रडण्या पडण्यातच निघून जायचा. कारण एवढ्या कमी वयात लग्न विचार करूनही हसायला येतं. आणि त्यानंतर आमचंसुद्धा फोटोशूट झालं. इथे मी, माझी मुलगी आणि त्यानंतर मी माझ्या बहिणींसोबत मस्त फोटो काढून घेतले. आणि लोकेशन एवढं छान होतं, वरती फुलांच्या झालरी लागलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही लंच करून घेतलं. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.